मध्ये राहिल्यानंतर माऊलीने पूर्ण मठाची सेवा करायचं, गुरुमाऊलीची सेवा करायचं आणि तिथं होणारे जे काही अभ्यास आहे थोडाफार माऊली देखील काही वर्ष अभ्यास केले. असा अभ्यास करत असताना एक दुःखद घटना घडलं. शिवलिंग स्वामी देह सोडली. माऊली मानूर मठामध्ये राहत गेले ते त्यावेळामध्येच शिवलिंग स्वामी माऊलीचं शिवराज म्हणजे माऊलीचं वडील शिवलिंग स्वामी देह सोडल्यानंतर परत सगळं काही शिकणं अर्धवट सोडून माऊलीला वापस घराकडे यावं लागलं. मग घराकडे आले. आई पार्वतीबाई एकटी आई होते घरामध्ये. त्या वेळातलं परिस्थिती हे सगळं जाणीव झाल्यानंतर माऊलीला असं वाटू लागलं हे सगळं मला पुढे घेऊन जावं लागतं. बघा आजही अनेक लोकांची घराण्यामध्ये असतो. आजही काही जंगम घरामध्ये असतो. तर तुम्ही वर्षाला ठरलेले कार्यक्रम तुमचं वडील असो नसो, आजोबा असो नसो, तुम्ही पुढचं पिढी कसं घेऊन जातो का नाही. तसं त्यावेळामध्ये देखील माऊलींच्या घराण्यामध्ये इथून त्याने काठी घेऊन जायचं म्हणजे तीर्थयात्रा करण्याकरिता शिखर शिंगणापूरला त्या घरामध्ये जात होते. मग वडील शिवलिंग स्वामी देह सोडल्यानंतर त्यांना वाटलं पुढच्या वेळामध्ये यांना आता शिवराज म्हणून यांना माऊलीला कुठं घेऊन जावं लागलं काठी म्हणजे यात्रा साधते शिखर शिंगणापूरला सुरुवात झाली. मग पहिल्या वर्षाचं होतं सर्वांना घेऊन जायचं. अगोदरच अंगामध्ये चांगली कला होतं. एवढा मोठं कला होता माऊलीचं की भजन गायन लोकांना संग्रह करायचं एवढं सगळं असताना आम्ही जात असताना एकटं कसं जायचं म्हणून त्यावेळेमध्ये काही लोकांनी सोबत घेतलं आणि तिथून सगळ्यांना मिळून त्याने शिखर शिंगणापूरची यात्रेला माऊली निघाले. शिखर शिंगणापूरची